अहो मॅडम, एखादी गैरवायर सटकली असेल. माझ्या रिक्षाचा ना असाच प्रॉब्लेम असतो नेहमी. होऊन जाईल, तुम्ही आरामशीर बसा. हा? हा. सावली, माझी पर्स. अरे देवा, घरीच राहिली वाटतं. घरी राहिली. ऐका 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 काही नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिलोत्तमा मॅडम घरी यायच्या आत आपण जाऊयात घरी. दादा, गाडीचं काय झालंय? अहो मॅडम, काहीतरी किरकोळ प्रॉब्लेम असेल. मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. बघतो मी. लवकर बघा प्लीज. काय काय करायचं आता? वहिनी, तुम्ही काळजी करू नका. खूप भीती वाटते. आई आल्या ना घरी. काही नाही होणार, तुम्ही शांत व्हा. ते बघतात ना. खूप टेन्शन आलंय. नका काळजी करू प्लीज. टेन्शन तर मला पण आलंय, पण ठीक आहे, सगळं ठीक होईल. आई घरी पोचल्या तर? काय छान झाला ना कार्यक्रम. हो, मस्तच. मला ना माझ्या लेकाचं खूप कौतुक वाटतंय. राजकुमारचं ते सगळं साम्राज्य छोटंसं का होईना बघून खरंच खूप बरं वाटलं. कारण त्यांनी एकट्याने केलंय ते सगळं, स्वतःच्या हिमतीवर, कोणाची मदत न घेता. मनापासून बरं वाटलं. माझा लेक एकदम स्वाभिमानी आहे. तिलोत्तमा, हेच कौतुक जर तू राजकुमारच्या तोंडावर केलं असतंस तर किती आवडलं असतं त्याला ना, बरं वाटलं असतं. काही गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना राजकुमार कसा आहे, लगेच शेफारून जाईल. आणि मुलांचं कौतुक त्यांच्या तोंडावर करायचंच नसतं, त्यांच्या मागे करायचं असतं. करू दे ना मेहनत त्याला. पण खरंच मला खूप बरं वाटतंय की राजकुमार आणि अमृताच्या बाबतीत सगळं काही छान चाललंय. त्यांचं आयुष्य, संसार अगदी स्थिरस्थावर झालाय. मुख्य म्हणजे माझ्या राजकुमारला जबाबदारीची जाणीव सुद्धा आली आहे. होणारच ना, शेवटी मेंढराळ्यांचं रक्त आहे त्याच्या अंगात. कर्तबगारी वारशामध्ये आहे त्याच्याकडे. अच्छा, म्हणजे फक्त तुमचं स्वतःचं कौतुक करताय. माझं काय? माझे संस्कार आहेत, माझी जिद्द आहे, हो की नाही? सावली, अमृता कुठे आहेत? सावली, अमृता. अमृता, गेल्या कुठे दोघी? आपण निघताना होत्या ना इथेच. ए सावली, अमृता, खाली या जरा. दादा, किती वेळ लागतोय? मला गडबड होती म्हणून तुमची रिक्षा केली आणि तुम्ही आम्हाला कोळंबून ठेवलंय. अहो ताई, मी मुद्दाम करतोय का? ही मशीन आहे, कधी काय होईल सांगता येते का? आतापर्यंत व्यवस्थित चाललं होतं ना, बघितलं ना तुम्ही. आता अचानक पण हिला काय झालं, मला तर काय माहित असणार, सांगा बरं. बघतो मी. सावली, काय झालं? किती वेळ? आई बाबा घरी पोचले ना तर काय होईल तुला माहिती आहे ना. आई चिडल्या ना तर आपलं काही खरं नाही. सावली, कर ना काहीतरी लवकर. तुम्ही शांत व्हा, आपण पोहोचूयात. दादा ऐका, मला तुम्ही शेवटचं सांगा, तुम्हाला किती वेळ लागणार आहे? अहो ताई, आता इंजन लय गरम झाले बघा. बघतो मी. हा, बघतो मी. नाही, बहिणी पैसे द्या ना. दादा, तुम्ही रिक्षा ठीक करून घ्या आणि हे पैसे घ्या. आम्हाला आता दुसरी रिक्षा बघावी लागेल. सॉरी वहिनी. तुम्ही इथेच बसा, मी दुसरी रिक्षा बघते. हाँ सोम, झालं का तुझं काम? ठीक आहे, तू घरी. ए सावली, अमृता. बाप रे, मॉम डॅड आले सुद्धा आणि वहिनी अजून घरी आल्या नाहीये. मेले मी आता. जर वहिनी आणि सावली बाहेर गेल्याचं यांना कळलं तर आज माझं काही खरं नाही. काय करू काय करू काय करू, काहीतरी करावं लागेल. अमृता, सावली,
अरे मॉम डॅड आलात पण तुम्ही? कशी झाली पूजा? चांगली झाली. आहेत कुठे या दोघी? सावली ना ते तिचं ना रेकॉर्डिंग होता आज, तर तिथे गेली आहे ती आज. रेकॉर्डिंग? पण मगाशी तर काही म्हणाली नाही. अचानक रेकॉर्डिंग? अचानकच तिला स्टुडिओमधून फोन आला ना, मग तिला जावं लागलं होतं. खूप घाईघाईत होती पण मला सांगून गेली. ठीक आहे, सावली गेली आहे रेकॉर्डिंगला, पण मग अमृता कुठे आहे? अमृता वहिनी तिच्या रूम मध्ये आराम करतेय, म्हणजे पडल्यात. त्यांनी असं सांगितलंय की डिस्टर्ब नाही करायचं म्हणून, स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे. सो आता त्या झोपल्या असतील आणि तुम्ही आवाज देत होतात तर मे बी त्या झोपल्या असतील म्हणून आराम करतायत. आराम करते म्हणजे बरं वाटत नाही का तिला? डॉक्टरांना बोलवायला हवंय का? नाही नाही नाही, बरं आहेत त्या, आराम करतायत. शी इज फाईन. आराम करते. ती जर का आराम करत असेल तर तिची इथे पर्स काय करतेय? पर्स. मॉम. तिलोत्तमा, डॅड. मॉम. सावली बिचारी किती धावपळ करते. खरं तर मंदिर इथून जवळच आहे, चालत गेलं तरी पोचू. तिला तिथे उन्हात उभं करण्यापेक्षा जाऊन सांगतेच. दादा झालं का हो? हा होते एक मिनिट. वहिनी बस ठीक आहात ना? 2 मिनिटं थांबा, मी बघते रिक्षा. अरे देवा, अरे दिसत नाही का तुला?